ब्रिज कोर्स सेतू उजळणी अभ्यास चाचणी क्रमांक 3 7वी सामाजिक शास्त्र इतिहास नागरिकशास्त्र भूगोल या विषयावर आधारित असलेली चाचणी 6वीच्या उजळणी अभ्यासावर आधारित असणारी ही चाचणी या चाचणीच्या व्हिडिओमध्ये शरद माने यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ब्रिज कोर्सचा आपण 45 दिवस अभ्यास केलेला आहे, त्यावर आधारित असणारी चाचणी आपण सोडवतोय. चला आपण इतिहास नागरिकशास्त्र भूगोल यातल्या प्रत्येक प्रश्नावर चर्चा करून ही चाचणी सोडवूया. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स शैक्षणिक वर्ष 2020-21 7वी इतिहास भूगोल नागरिकशास्त्र 18 गुणांसाठी आहे. सामाजिक शास्त्रामध्ये पहिल्यांदा आपण इतिहासाचा आणि नागरिकशास्त्राचा आपण या ठिकाणी चाचणी सोडूया. 18 गुणांसाठी आहे आणि 12 गुणांसाठी भूगोलाची चाचणी आहे. प्रश्न पहिला, एका शब्दात लिहा. 3 गुणांसाठी 3 प्रश्न आहेत. हर्षवर्धनच्या जीवनावरील बाणभट्ट यांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? हर्षचरित हे उत्तर या ठिकाणी येतं. आपण लिहूया. तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही तहसीलदार यांच्यावर असते. कर्नाटकातील चालुक्याची राजधानी ही वातापी ही होती. आपण तिन्ही प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आहेत. प्रश्न दुसरा, जोड्या जुळवा. बौद्ध धर्म आर्य सत्ते, इस्लाम धर्म कुराण, जैन धर्म त्रिरत्ने आणि शहरी शासन व्यवस्था नगर परिषद अशा प्रकारच्या ह्या जोड्या जुळवल्या जातात. 4 गुणांसाठी 4 जोड्या या ठिकाणी जुळवायच्या होत्या. आपण सर्वांनी लिहून ठेवा अथवा आपण बाणाने सुद्धा आपण ह्या जोड्या जुळवल्या तरी चालू शकतात. तिसरा प्रश्न, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 10 गुणांसाठी. एक, मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतं? मानवी समाज जीवन भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्या भौगोलिक वैशिष्ट्यामध्ये आजूबाजूची परिस्थिती, हवामान, पिके, व्यवसाय, आहार, वेशभूषा या सर्वांवर अवलंबून असतं. दुसरा प्रश्न, समाजात कायद्याची गरज का असते? मूलभूत हक्क मिळावेत, मूल्यांची जपणूक व्हावी, सामाजिक स्वास्थ्य राखावं, समाजामध्ये शिस्त राखावी, शिस्तीने चालावं यासाठी समाजामध्ये कायद्याची गरज असते. प्रश्न तिसरा मधलाच तिसरा प्रश्न. 5 प्रश्न आहेत. सम्राट अशोकाने कोणकोणती लोकोपयोगी कामं केली? विहिरी खोदणे, जनतेला पशूंना मोफत औषध पुरवठा करणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावणे, रस्ते बांधणी करणे, धर्मशाळा बांधणे असे अनेक लोकोपयोगी कामे सम्राट अशोकांनी केलेली आहेत. जिल्हा परिषदेची कार्य स्पष्ट करा. जिल्ह्याच्या विकासाची कामं करणे, पिण्याच्या पाण्याच्या योजना आणणे, शेती आरोग्य शिक्षण विषयक कामं करणे, शाळांमध्ये विविध सुविधा निर्माण करणे अशा प्रकारची जिल्हा परिषदची कार्य आहेत. 5वा प्रश्न, तुम्ही शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आहात. असे असल्यास तुम्ही कोणती कार्य प्राधान्य क्रमाने कराल? आपण काय कराल मुख्यमंत्री झालात तर? सर्वांना सोबत घेऊन विविध कामं करेन, शिस्त शाळेमध्ये निर्माण राहील अशा प्रकारचा प्रयत्न सर्वांच्या मार्फत करेन, स्वच्छता शाळेची ठेवेन, विविध झाडं लावेन, सर्वांना मदत करेन असे अनेक उपक्रम शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री झाल्यानंतर प्राधान्याने मी करेन. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स 45 दिवस झाला आपण करतोय. शैक्षणिक वर्ष 2021-22 7वीचं सामाजिक शास्त्रातला इतिहास नागरिकशास्त्राचा आपण या ठिकाणी पेपर सोडवलेला आहे. आता आपण भूगोलाचा पेपर सोडूया. 45 दिवसाच्या अभ्यासावर आधारित ही सेतू अभ्यासक्रम चाचणी 3 आहे. 12 गुणांची 25 मिनिटांमध्ये आपण सोडवणार आहोत. खालील चित्राचे निरीक्षण करून त्याबद्दल थोडक्यात माहिती लिहा. 2 चित्र दिलेत आणि 2 गुण आहेत. आपण त्याच्यावर माहिती लिहूया. प्रश्न पहिला आपण त्यातला पाहतो आहोत. खालील चित्राचं निरीक्षण करून त्याबद्दल थोडक्यात माहिती लिहा. प्राण्याच्या अवशेषाचं चित्र आहे माशाच्या. आपण लिहूया त्याच्यावर वाक्य. हे माशांचे जीवाश्म आहे. मृत प्राणी गाडले गेल्यानंतर त्या अवशेषांवर प्रचंड काळ दाब पडून जीवाश्म अशा प्रकारचे बनतात. दुसरं चित्र सौर ऊर्जेचं चित्र आहे. सौर ऊर्जेपासून सूर्यापासून मिळणारी उष्णता आणि प्रकाशापासून सौर पॅनल मार्फत आपण सौर ऊर्जा मिळवतो अशा प्रकारचं हे चित्र दिलेलं आहे. प्रश्न दुसरा, खालील तक्ता पूर्ण करा. 2 गुणांसाठी 2 चौकोनामध्ये आपल्याला गाळलेल्या जागा भरायच्या आहेत. खडकांचा प्रकार दाखवलेला आहे. अग्निजन्य मूळ खडक ग्रेनाइट आहे. छायाचित्र दिलेलं आहे त्याचं. रूपांतरित खडक त्याचा होतो नीस, त्याचं सुद्धा छायाचित्र दिलेलं आहे. अग्निजन्य आपण इथं लिहूया आता. बेसाल्ट मूळ खडक होतो त्याचं चित्र आहे. ॲम्फिबोलाइट हे त्याचं रूपांतरित खडक, त्याचंही चित्र आहे. स्तरित खडक चुनखडक त्याचं चित्र आहे. त्याचं रूपांतरित खडक होतो संगमरवर, आपण इथे लिहिणार आहोत आणि संगमरवरचं चित्र समोर आहे.
अशा प्रकारे 2 गाळलेल्या जागा आपण भरल्यामुळे तक्ता पूर्ण केल्यामुळे आपण 2 गुण घेऊ शकतोय. या पुढील प्रश्न आपण पाहूयात. तिसरा, पृथ्वीगोल व कागदावरील नकाशातील फरक सांगा. पृथ्वीगोल त्रिमिती साधन आहे, नकाशा द्विमिती साधन आहे. पृथ्वीगोलाच्या साहाय्याने विशिष्ट प्रदेशाचा अभ्यास करता येत नाही, नकाशाच्या साहाय्याने विशिष्ट प्रदेशाचा अभ्यास करता येतो. 2 फरक या ठिकाणी दिलेले आहेत, 2 गुण आपल्याला मिळू शकतात. जोड्या लावा. आणखीन 2 दिवस पावसाचं संकट असं एक चित्र दिलेलं आहे. हवामानाशी संबंधित असल्यामुळे 2 नंबरचा पर्यायाला जोडी जुळते. 10 जूनपर्यंत मान्सून तळ कोकणात दाखल होणार. हवेशी संबंधित बातमी आहे, त्यामुळे 1 नंबरला जोडी जुळणार. 8वा प्रश्न 4 मार्कासाठी. खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. माझं गाव पूर्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे. ही नदी आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. माझे लहानपणी म्हणजेच जेव्हा मी प्राथमिक शाळेत शिकायचो तेव्हा पूर्णा 12ही महिने वाहायची. अगदी उन्हाळ्यात सुद्धा तिची छोटी संत धार अखंड वाहायची. आमचे गाव मोठे होत गेले आणि नदी छोटी. मला आठवते मी हायस्कूलमध्ये असताना तिचा उन्हाळ्यातील प्रवाह खंडित झाला. मी महाविद्यालयात शिकायला गेलो तेव्हा तर संपूर्ण हिवाळ्यात ही नदीचा प्रवाह अखंड सुरू नव्हता. आणि आता अशी स्थिती आहे की आमची पूर्णा केवळ पावसाळ्यातच वाहते. काही वर्षापूर्वीची पूर्णा आणि आताची पूर्णा यात खूप बदल झाला आहे. आधी वर्षभर वाहणारी पूर्णा आता वाहते तेव्हा अनियंत्रित पूर असते, नाहीतर कोरडं पात्र. नदीचं तिचं वागणं बदलवलं पाहिजे. असा एक छोटासा उतारा दिलाय, त्याच्यावरचे प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न अ, वरील उतारा कोणत्या नैसर्गिक साधनाशी संबंधित आहे? उत्तर आपण याचे लिहूया. वरील उतारा पाणी या नैसर्गिक संसाधनाशी संबंधित आहे. दुसरा प्रश्न, नदीच्या वागण्यामध्ये काय बदल झाला असे लेखकाला वाटते? 12ही महिने वाहणारी नदी फक्त पावसाळ्यातच वाहते. हा नदीच्या वागण्यातला बदल झाला आहे असं लेखकांना वाटतं. आ झाल्यानंतर आपण ई उत्तर लिहूया. उताराच्या शेवटी लेखक म्हणतो की नदीने तिचे वागणे बदलवले पाहिजे. लेखकाच्या या मताशी तू सहमत आहे का? तुझ्या मते कोणी वागणे बदलवणे आवश्यक आहे आणि काय बदल केला जावा? 2 गुणासाठीचा प्रश्न आहे. नदीचे वागणे बदलवले पाहिजे या लेखकांच्या मताशी मी सहमत नाही. आपण सर्व माणसांनीच बदलले पाहिजे. भरपूर झाडं लावून त्यांचं रक्षण केलं पाहिजे, तरच भरपूर पाऊस पडेल. नद्या 12ही महिने वाहतील. अशा प्रकारे आपण हे सर्व प्रश्न त्याची उत्तरं घेतलेली आहेत. आपण सर्वांनी हे प्रश्न महत्त्वाचे असल्यामुळे लिहून ठेवूयात. अशा भरपूर सराव टेस्टसाठी शरद माने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून आपल्या ओळखीच्या सर्वांना शरद माने यूट्यूब चॅनलची लिंक अथवा एखादा अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा. शरद माने यूट्यूब चॅनल सोबत अभ्यास करत असल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद.